आईला त्रास देण्यासाठी कोणी मुद्दाम तर करत नाही ना हे. काय करू? आज तिथे सगळे बिझी असतील, कदाचित आईकडे लक्ष द्यायला कोणी नसेल, म्हणून तिला त्रास होत असेल. अहो, तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे? इथे लिहायचं आहे ना? मीच नवरा आहे तिचा. माझं नाव लिहा, दुष्यंत. हो. हो मॅम, वर चाललात की काय? थांबा थांबा, एक शेवटचा फोटो काढते मॅम. थांबा थांबा थांबा, इकडे बघा. से चीज, से चीज. हा, क्या बात है मॅम. तुम्ही गेलात ना की मी हाच फोटो फ्रेम करून लावणार. आई हाय. काय करू शकतो मी आता? परत त्रास होतोय तिला. संचिताला फोन करतो. घ्या. ओ मॅम, तुमच्या तब्येतीची चौकशी करायला तुमच्या लाडक्या लेकाने कुणाला फोन केला? मला, या संचिताला, जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मरणाच्या दारात आहात तुम्ही. संचिता, फोन उचल. बघा काय नशीब असतं ना. आणि माझं नशीब म्हणजे तुमच्याशी नंतर बोलते, आधी तुमच्या लेकाचा कॉल रिसीव्ह करते. हा मणी, बोल. हा संचिता, आई कशी आहे? अरे अजिबात काळजी करू नकोस, मी मॅमच्या समोरच आहे. अरे त्यांना मशीनचा काहीतरी इश्यू झालाय. हो, माझ्या आलं ते लक्षात. मी उद्याच रिप्लेस करते. अच्छा, हो का? हा प्लीज, उद्या लवकरात लवकर ते रिप्लेस कर प्लीज. आणि संचिता, थँक्यू, तू आई सोबत आहेस. थँक्यू. मणी, अरे थँक्यू काय त्यात? वेडायस का? मी तुला म्हणाले होते ना तुझ्या आईची मी खूप चांगली काळजी घेईन म्हणून. मी त्यांच्या समोरच बसून आहे. अरे हो. आणि ऐक ना, स्वानंदीने ना तुला निरोप दिलाय. ती उद्या लग्न करून निघून गेली ना की मॅमची सेवा करायला येते. आणि आय एम व्हेरी हॅपी. स्वानंदी या लग्नाला तयार झाली. तुला माहितीये ती खूप खुश आहे. दुष्यंत सुद्धा खूप